राज्यभरामध्ये सगळीकडेच दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळतो। मात्र सिंधुदुर्गामध्ये सुद्धा देखील जोरदार सुरू आहे। माजी आमदार प्रमोद जठार यांचे गेले 14 वर्ष ही सातत्याने दहीहंडी उत्सव पाहायला मिळतो। आपल्यासोबत स्वतः प्रमोद जठार साहेब आहेत। साहेब गेले 14 वर्ष सातत्याने तुम्ही दहीहंडी भरताय, अनेक पथकं या ठिकाणी घेत असतात, काय सांगाल? आणि ह्यावेळी दहीहंडीला काय नेमका तुम्ही संकल्प केला आहे? गेले 14 वर्ष संजय नकाशे, प्रसाद जाधव आणि गावातली सगळी मंडळी, कासरड्यातले गावातली मंडळी, सगळेच मित्रमंडळी प्रमोद जठार मित्रमंडळ नावाने या ठिकाणी करतात। आमचा बबलू सावंतपासून सगळीच मंडळी, आणि गेले 14 वर्ष हा उत्सव जोरदार धूमधडाक्यात करतात। अनेक मंडळी, शेकडो लोक या ठिकाणी दर वर्षी येऊन या उत्सवात सहभागी होतात आणि खूप आनंदात करतात, एन्जॉय करतात, मजा करतात। आणि पाऊस राजा पण ते असतो, यावेळेला पण पाऊस जोरात आहे। 15-20 पथकं असतात, मोस्टली सगळी सिंधुदुर्ग रत्नागिरीतली पथकं असतात, मोठ्या प्रमाणात बक्षिसं घेऊन जातात आणि असा आनंद द्विगुणित करणारा असा भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा खरं म्हणजे या ठिकाणी केला जातो। आज दहीहंडी आहे, नेमका संकल्पना काय केलं तुम्ही? संकल्पना काही नाही, या देशामध्ये सध्या जे काही संकट चालू आहेत जागतिक परिस्थितीमध्ये, मोदी साहेबांना आमच्या सगळ्यांचं देवाकडे प्रार्थना आहे की त्यांना आणखीन खूप चांगलं बळ मिळू द्या। आता आपल्याला अमेरिकेशी लढायचं आहे, चीनशी लढायचं आहे, अनेक लोकांशी लढायचं आहे, आतंकवाद्यांशी लढायचं आहे, गरिबीशी लढायचं आहे, भ्रष्टाचाराशी अनेक गोष्टींशी आहे, बेरोजगाराशी आहे। म्हणून आमचं सगळ्यांचं बालगोपाळांचं म्हणणं आहे, मोदी साहेबांना या देशाच्या संरक्षणासाठी जेवढी ताकद देता येईल तेवढे भगवान श्रीकृष्ण देऊ दे, आणि पुढचे 10-15 वर्ष का होईना आम्हाला मोदी साहेबच पंतप्रधान हवेत असा संकल्प आमचा आहे। साहेब, काही महिन्यांमध्ये राज्यातील जे स्थानिक स्वराज्य निवडणुका असतील, महायुती म्हणून लढवले जाणार की भाजप म्हणून स्वतंत्र? कारण नितेश राणे वारंवार सांगतात की स्वतंत्र भाजप इकडे तयारी करण्याची शक्यता आहे। असं नाही, असं काही नाही, प्रत्येक पक्ष आपली आपली तयारी करतो, परंतु जे देवेंद्र फडणवीसजी जे सांगतील किंवा रवींद्र चव्हाण जे सांगतील किंवा नारायणराव राणे जे सांगतील तेच फायनल असेल, परंतु महायुतीत होईल असा अंदाज आहे। पण मुंबईमध्ये काय चित्र असेल? महानगरपालिकेची निवडणूक, भारतीय जनता पक्ष आणि त्याची आघाडी जी आहे, म्हणजे महायुती आहे, त्याचं राज्य सगळीकडे येईल। पार्लमेंट से लेके पंचायत तक, केंद्रापासून ग्रामपंचायतीपर्यंत सगळं राज्य हे एकाच युतीचं, महायुतीचं असेल असा मला विश्वास आहे। तर प्रमोद जठार हे सिंधुदुर्गाच्या राजकारणामध्ये सक्रिय असलेले, पण अचानक लोकसभेनंतर एकदम थंड झाले, काय नाराज आहेत पक्ष नेतृत्वावर? नाही, असं नसतं, हा शांतीचा काळ आहे। या शांतीच्या काळामध्ये जो जास्त कामं करतात तर क्रांतीच्या वेळेला आणखीन मजा येईल, त्यामुळे क्रांती 29ला होईल पुन्हा। पण सिंधुदुर्गामध्ये कुठे दिसत नाही तुम्ही सक्रिय राजकारणामध्ये? मी आहे, सिंधुदुर्गात आहे, रत्नागिरीत आहे, मुंबईत आहे, महाराष्ट्रात आहे। भारतीय जनता पक्ष आणि सगळ्या परिवारामध्ये मी सक्रिय आहे। नक्कीच परिवारामध्ये सक्रिय असं वक्तव्य प्रमोद जठार यांनी केलेलं आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।